नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कर्जमाफीचा। कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफी होणार का, शेतकऱ्याकडून वेळोवेळी विचारले जाणारे हे प्रश्न आहे, परंतु त्याबाबत शेतकऱ्याव्यतिरिक्त कोणीही बोलायला तयार नाही। काल जे आमदार आहेत अब्दुल सत्तार यांनी विधानसभेमध्ये मागणी केली की जे शेतकऱ्यांची 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि ती देखील 30 दिवसाच्या आतमध्ये व्हायला म्हणजे करायला पाहिजे। परंतु कर्जमाफी आतापर्यंत तसं पाहिलं तर या अधिवेशनामध्येच कर्जमाफी ही व्हायला पाहिजे होती आणि अपेक्षित होतं की या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल, परंतु तसं काही झालं नाही। शेतकऱ्यांची जी मागील 4 ते 5 वर्षाची दयनीय अवस्था आहे, जे अतिवृष्टी असतील किंवा मागच्या वर्षी पडलेला भयंकर दुष्काळ असेल आणि त्यावरून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, यामध्ये जे शेतकरी अडकलेला आहे, हे सर्व परिस्थिती पाहून अपेक्षा होती की सरकारी अधिवेशनामध्ये आणि जे लोकसभेचे निकाल आले ते बघून सर्व काही डोळ्यासमोर ठेवून सरकारी कर्जमाफीची घोषणा नक्कीच करेल। परंतु त्या व्यतिरिक्त कुठेतरी विरोधी पक्ष देखील यामध्ये ही मागणी उचलून धरण्यामध्ये कमी पडलेला आहे। सरकारने जेव्हा बजेट सादर केलं तेव्हा अपेक्षा होती की त्यामध्ये कर्जमाफी देखील असेल, परंतु त्याऐवजी सरकारने त्यामध्ये दुसरेच काही घोषणा केल्या, दुसऱ्या काही योजना असेल, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असेल, ह्या अशा योजना त्यामध्ये आणून घोषणा केल्या आणि कुठेतरी या घोषणामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा मागे पडला आणि आता तो हवेत विरल्यासारखा झाला। परंतु आता पुन्हा एकदा जे आहे ते सरकारमधील लोक असतील किंवा विरोधी पक्षाचे लोक पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा जे आहे ते लावून धरत आहे आणि कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे, झालीच पाहिजे, कारण ज्या प्रकारची शेतकऱ्याची परिस्थिती आहे ते बघून कर्जमाफी नक्कीच व्हायला पाहिजे। आणि तशी मागणी केल्यानंतर आता सरकारने जे आहे त्या हालचाली काही सुरू केलेल्या आहे कर्जमाफीसाठी, काही डाटा गोळा करायला सुरुवात केलेली आहे। परंतु फक्त डाटा गोळा करून किंवा फक्त घोषणा करून चालणार नाही, तर यासाठी काहीतरी ॲक्शन सरकारला घ्यावं लागेल, कारण जर का सरकारने यावेळेस कर्जमाफी केली नाही तर याचे परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच जे आहे ते दिसू शकतात किंवा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात। कारण शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी जे आहे ते खूप अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल आणि प्रचंड रोष देखील आहे, कारण शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे हीच बाब। आणि आता जे आहे ते मागील बऱ्याच दिवसापासून कर्जमाफीची मागणी होत असताना देखील त्यावर कोणीही बोलायला तयार नाही। तर आता बघूया, सरकारने डाटा गोळा करायला सुरुवात तर केलेली आहे 3 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी, परंतु त्याबाबत कधी अंतिम ठोस निर्णय कधी होणार, त्यासाठी तो निर्णय असाच होणार नाही, तर त्यासाठी विरोधी पक्ष असतील, शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी स्वतः असतील, यांनी त्यासाठी वेगवेगळे आंदोलनं, निवेदनं करून सरकारवरती दबाव आणणे हे महत्त्वाचे आहे। किंवा जेव्हा प्रेशर येईल सरकारवर तेव्हाच काहीतरी घोषणा होईल। याबाबतचा जो काही अपडेट पुढे वेळोवेळी येईल ते आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच देऊ। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।